नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर काय झालं, मला असं वाटत होतं की 2 दिवसांनंतर नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये हा अधिक महिना संपणार आहे. म्हणून म्हटलं नंदींना वगैरे निवांत बोलूया. आणि मग मम्मीचा फोन आला तेव्हा मला कळालं की अधिक महिना अगदी 2 दिवसात संपणार आहे. म्हणून पटकन जाऊन शॉपिंग वगैरे करून आले. घरी येता येता फिश घेऊन आलो. फिश फ्राय आणि दाल पालक बनवली. आणि आता मला साड्या माझ्या नंदींसाठी, सासूबाईंसाठी आणि माझ्या मम्मीसाठी घेतल्या आणि नंदींना फोन केला. आता फोन त्यांना केला तर त्यांचं असं म्हणणं झालं की वहिनी अगदी 2 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर सुट्टी तरी कशी मिळणार हो, कारण की दोघंही म्हणजे माझ्या दोन्ही नंदा कामाला जातात, नंदींचे मिस्टरही कामाला जातात, त्याचबरोबर मुलांची किती धावपळ असते क्लासेसची, त्याच्यामुळे त्यांचं येणं राहूनच गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भाऊजींकडे गेले आणि मी झाडांच्या कळ्या बघत होते तोपर्यंत भाऊजी गोणीभर आंबे घेऊन आले. त्यांना मी फक्त एवढंच सांगितलं होतं की मी घरी येते, मला मम्मींची ओटी भरायची आहे, त्याच्यामुळे आपण काहीतरी आमरस वगैरे प्लॅन करू. तर त्यांनी डायरेक्ट गोणीभर आंबे घेऊन आले. बरं, ते रोज भाऊजी की नाही सकाळी सकाळी डोंगरावर म्हणजे आमच्या घराजवळ जो डोंगर आहे तिथे जातात. आता तिथे ते इतकं सुंदर असं काम करतात ते तर मी सांगते, पण त्याआधी इकडचं सांगते की सासूबाईंची ओटी मी का भरली असावी. तर माझ्या सासूबाईंना आणि माझ्या 3 नंबरच्या सासूबाईंना लेक नाही आहे. आता लेक नाही आहे म्हणून मीच त्यांची लेक बनून ह्यावर्षी अधिक मासमध्ये मी त्यांची ओटी भरली. तेवढ्यात आमच्या भाऊजींचे मित्र आले. आता ते मित्र आल्यावर आधी मी थोडीशी डचकले की म्हटलं अरे कोण आलं. नंतर पाहिलं तर मदन भाऊजी. म्हटलं की चला. मग ह्या दोघं म्हणाले की अधिक मासाचं वाण तुम्हालाही देतो. त्यांनाही थोडेसे आंबे दिले. आता मला निघायचं होतं माहेरी, त्याच्यामुळे लवला आम्ही डायरेक्ट स्कूलमधनंच पिकअप केलं. आणि बऱ्याच दिवसांनंतर म्हणजे समृद्धी महामार्ग झाल्यापासून पहिल्यांदा कसारा घाटातून गेलो. इतकं सुंदर वाटलं, इतकं छान वाटलं. आणि बघता बघता माझं गाव आलं. मुंबईतलं हे छोटंसं गाव आता गाव नाही शहरच झाल्यासारखं वाटतंय. घरी गेल्यानंतर आम्ही फ्रेश होत होतो, पण तोपर्यंत लवचं चालू होतं की नाही माझे बुक्स आले, कारण की तब्बल 10 दिवसांनंतर ऑनलाईन बुक्स त्याचे येणार होते स्कूलमधनं. ते आज कुठे आले आणि ते बुकसुद्धा आम्ही स्कूलमधनं कलेक्ट केले, गाडीत तसेच टाकले आणि ठाण्याला निघून गेलो. हो, माझं माहेर ठाण्याचंच आहे. कोण कोण ठाण्याचं आहे मला हे नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि मग काय झालं, मग तिथे गेल्यानंतर त्याचं झालं की नाही मला अनबॉक्सिंग करायची. कुश दादा तू माझा व्हिडिओ बनव, कारण की लहान मुलं नेहमीच पाहतच असतात ना यूट्यूबला अनबॉक्सिंग. आता त्यांच्याकडे काय अनबॉक्सिंगसारखं असणार आहे. मग हे बुक्स आले, मग तो बोलला की चल मी अनबॉक्सिंग करतो. आणि हे बुक्स आल्यानंतर अर्ध टेन्शन त्याचं कमी झालेलं आहे. आता तो अनबॉक्सिंग करतोय म्हटल्यावर लवचा मामा मागे राहतोय का. तुम्हाला मागे मी सांगितलंच की नाही की त्याला पण गाड्या कलेक्ट करायचं खूप असं शौक आहे, तर त्याचं पण पार्सल आलं होतं. मग तो बोला चल कुश आज तुझ्या मामाचं पण हे कर अनबॉक्सिंग. नाही, मामाचं अनबॉक्सिंग नाही, मामा अनबॉक्सिंग करतोय त्याचा व्हिडिओ हे कर, रेकॉर्ड कर. तर माझ्या भावाला ना असं मिनिएचर कार्स कलेक्ट करायचं खूप खूप जास्त हॉबी आहे. लहानपणीसुद्धा तो कलेक्ट करत होता आणि आता तर जरा जास्तच. आणि इकडे माझी चालू होती लगभग बुक्सचे लिस्टप्रमाणे बुक्स सगळे आलेत की नाही ते चेक करायचं काम चालू होतं. नंतर मग मला जोडवे घ्यायचे होते म्हणून आम्ही ताईकडे गेलो. आता ताईला माहीतच नव्हतं की मी आले म्हणून. मध्येच आम्ही इकडनं हे करत होतो, मध्येच आम्ही तिकडनं तिला पाहत होतो आणि फोनवरती माझ्याशीच बोलत होती. एका फोनवर मी तिच्याशी बोलते, एकीकडे रेकॉर्ड करत होते तिला. मग आम्ही फायनली जोडवे घ्यायला गेलो. तिलाही घ्यायचे होते, मलाही घ्यायचे होते, पण डिझाईन काही फायनल होईना. फायनल केली पण इतके महाग. म्हटलं बाप रे, इतकी चांदीसुद्धा महाग झाली. सोन्याचा भाव आला आहे चांदीला पण. मग घरी आल्यावर माझ्या भावाला थोडंसं मी मसाज करून दिलं आणि इथे आमच्या छोट्याशा किनोलीच्या गमती जमती चालू झाल्या. पहिले मला ना नेहमी मम्मीला भेटायला जायची ओढ असायची, पण आजकाल मम्मीला भेटायला जाण्यापेक्षा आमच्या ह्या किनोलीला भेटायला जायची खूप मजा असते. एवढूसा जीव पण त्याच्या जीवापेक्षा जास्त जड बॅट घेऊन त्याला खेळायचं असतं, चष्मा उलटा लावून. म्हणजे काय सांगू त्याला. त्याच्यानंतर मग पटकन फ्रेश झाले आणि मम्मीची ओटी भरून घेतली. आता मम्मीची ओटी भरायचं म्हणजे आता मी इतके वर्ष तर भरली नव्हती, पण ह्या वर्षी सगळेच म्हणत होते आईची ओटी भरायचीच असते, म्हणून मग मम्मीची पण ओटी भरून घेतली. आणि मम्मीने इतकं सुंदर सगळं डेकोरेशन करून ठेवलं होतं, इतकं छान असं तिने ताट वगैरे सगळं सजवलं होतं. आणि मी अगदी घरच्या ड्रेसवर गेले होते. मला माहीतच नव्हतं की मम्मी इतकी सगळी छान अशी तयारी करून ठेवणार आहे. मला जर माहीत असतं तर मी सुंदर अशी साडी वगैरे नेसून गेले असते. पण असो, महत्त्वाचं काय होतं, जावयाला वाण देणं हे महत्त्वाचं होतं.
त्याच्याने माझ्या सासू सासऱ्यांना म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना पुण्य मिळणारच होतं. मग मम्मी पप्पा दोघांनी यांचे औक्षण केले, पाय धुतले, त्यांना टिळक वगैरे लावला, त्यांना जे गिफ्ट द्यायचं होतं ते गिफ्ट दिलं. आणि हे बघा ना, ताट किती सुंदर. आणि इथे माझी भाऊजाई, ती नुकतीच ऑफिसमधून आली. तिला म्हटलं, अगं बाई, फ्रेश वगैरे होऊ नकोस, पहिले माझं औक्षण वगैरे करून घे, कारण की मला लागली आहे भूक. दुपारीसुद्धा घाई गडबडीत काहीही खाल्लं नव्हतं. म्हटलं पटकन तुम्ही हे करा आणि मला जेवून घ्यायला, कारण की मम्मी ना इतकं सुंदर स्वयंपाक करते, इतकी सुगरण आहे माझी मम्मी. आणि प्रत्येकालाच स्वतःच्या आईच्या हातचं जेवण हे आवडत असतं. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला 6 महिन्यातून एकदा जर आईच्या हातचं खायला मिळणार असेल तर आतुरता ते होणारच ना, भूक दुपटीने वाढून जाते. आणि इथे मग मम्मीने माझं औक्षण केलं, ओटी भरली आणि माझी नजरसुद्धा काढली, म्हणजे दृष्ट काढली. आणि सगळे हसत होते, सगळे म्हणत होते की जेवढे काय म्हणतात तांदळाचे दाणे कपाळाला लागले तेवढे तुझे सबस्क्रायबर्स वाढतील, तेवढ्या पटीने सबस्क्रायबर्स वाढतील. होप सो सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असले तर आपलं चॅनलसुद्धा मस्त उंचावर पोहोचेल, हो की नाही. आणि इथे गिफ्ट म्हणून मला ना स्लिंग बॅग हवी होती आणि माझ्या मम्मीने मस्त ऑनलाईन ही स्लिंग बॅग ऑर्डर केली होती. हेच होतं माझं गिफ्ट. त्याचबरोबर साडी आणि कॅशसुद्धा मिळाली बरं का. त्यानंतर मग माझ्या मम्मीने काय ते 33 अनारसे, 33 धोंडे. आता तुम्ही पण म्हणजे तुमच्या जावयांसाठी धोंडे केले की नाही, तुमच्या नवरोबांना धोंडे मिळाले की नाही, हे मला नक्की सांगा. आता इथे ना मम्मीने साधेच धोंडे बनवले होते. नाहीतर माझ्या मावशीकडे, आजीकडे काय करतात, एखाद्या धोंड्यामध्ये दगड, मीठ, मिरची असं काय काय टाकून आणि जावयाला खाऊ घालतात. पण मम्मी म्हणाली की नाही, माझा जावई इतका गोड आहे ना, पूर्णासारखा गोड जावई, त्याला पूर्णाचे साधे सिंपलच मी धोंडे खाऊ घालणार. आणि ह्या 2 बॅग मात्र माझ्या नवरोबांना गिफ्ट म्हणून मिळाल्या. ते बोलले, मला सोनं चांदी काहीही नको, मला जे गरजेचं आहे तीच वस्तू मला हवी आहे. आधी तर ते नाहीच म्हणत होते, पण मी फोर्स केल्यामुळे ॲटलिस्ट ते बॅग घेण्यासाठी तरी तयार झाले. आणि नंतर मग आम्ही मस्त असं जेवणाचा आनंद घेतला. आता ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. रात्री पोटभर जेवण झालं म्हणून मग आम्ही वडापाव खाऊनच हे केलं. आणि माहेरी गेली आणि वडापाव खाल्ला नाही असं कधी होतच नाही. मग किऊला घेऊन आम्ही बाहेर गेलो शॉपिंगला, थोडीशी शॉपिंग केली. येता येता म्हटलं बाजारात जावं, पण मच्छी सगळी संपली होती, फक्त कोळंबी भेटली. म्हटलं ॲटलिस्ट कोळंबी तरी मम्मीच्या हातची खाऊन घ्यावी, कारण की काय आहे नाशिकमध्ये ना मला हवी तशी मच्छी मिळतच नाही. मला नेहमी असं वाटतं की मम्मीकडे गेल्यावरच मला फ्रेश मच्छी खायला मिळते. म्हणून मम्मीला म्हटलं कोळंबी तर कोळंबी, पण मला बनव तू बाबा कोळंबी फ्राय आणि दे मला खायला. इकडे मुलांची मस्त गंमत चालू होती. आता कोपऱ्यात बघताय ना, हा सगळा माझाच पसारा आहे बरं का. इकडे मम्मीने छान असं चिकन पण बनवलं, डाळ होती आणि मग कोळंबी मम्मीने मस्त अशी फ्राय करायला घेतली. आता चिकन असल्यामुळे कोळंबीचा सार नव्हता बनवला, फक्त मम्मीने कोळंबी फ्राय केली होती. आणि मस्त असं ताट जावयाला, काल व्हेज खाल्लं, आज जावयासाठी चिकन आणि कोळंबी फ्राय होती. मस्तपैकी जेवणाचा असा आस्वाद घेतला आम्ही. आणि नंतर मग आमची निघायची तयारी चालू होती. आता निघता पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, माझी मम्मी ना म्हणजे इतकी आजारी होती, तिला अजिबात बरं वाटत नव्हतं, पण तिला फक्त लेक आणि जावयाचं कौतुक करायचं होतं, त्यामुळे तिने इतका सगळा घाट घातला होता. येता शहापूरजवळ इथे ना मच्छीचा बाजार असतो, तर तिकडनं आम्ही थोडीफार सुकी मच्छी घेतली आणि आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग बाय.